साईबाबांच्या शिर्डी नगरीमध्ये मोफत निवास आणि मोफत अन्नछत्र उपलब्ध होत असल्याने देशभरातील जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत ते साई भक्तांमध्ये या ठिकाणी सामील होऊन या ठिकाणी त्यांना आश्रय मिळतोय। अशा प्रकारचे जे आरोप आहे किंवा असं वक्तव्य भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी केला होता। आणि आता सोमवारी शिर्डीमध्ये जे दुहेरी हत्याकांड घडलं त्यानंतर पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आलेला आहे। साईबाबा संस्थान प्रशासन, पोलीस प्रशासन आणि शिर्डी नगर परिषद प्रशासन आता ॲक्शन मोडवर आलेलं आहे। साईबाबा संस्थान प्रशासनाने प्रसादालयाच्या बाबतीत एक नवीन नियमावली जारी केलेली आहे। आजपासून त्याची अंमलबजावणी केली जाते आहे। साईबाबा समाधी मंदिरामध्ये जे दर्शन घेणारे साई भक्त आहे, देशभरातून आलेले साई भक्त आहे, त्यांना या ठिकाणी दर्शन करून बाहेर आल्यानंतर जे एक्झिट गेट आहे त्या ठिकाणी ओधी पाकिट आणि प्रसाद पाकिटासोबतच एक कुपन दिलं जात आहे अन्न प्रसादाचं। आणि तो कुपन घेऊन आल्यानंतर साईबाबा संस्थान प्रसादालयाच्या प्रवेशद्वारावरती जे सुरक्षा रक्षक आहे ते कुपन या ठिकाणी त्याची पाहणी करताय, ते चेक करताय आणि त्यानंतर ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांनाच या प्रसादालयामध्ये मोफत अन्न प्रसादाचा लाभ घेता येणार आहे। आणि ज्यांच्याकडे अशा पद्धतीचं कुपन नाहीये त्यांना या ठिकाणी प्रवेश नाकारण्यात येतोय। जे साई भक्त आहे, जे या ठिकाणी निदर्शनास येतोय काही साई भक्त आहे, त्यांना शेजारच्या काउंटरवरती जाऊन एक अशा पद्धतीचं कुपन घेऊन आल्यानंतर त्यांना या ठिकाणी प्रवेश दिला जातोय। तर जे वारंवार येणारे लोक आहे त्यांची या ठिकाणी पडताळणी होणार आहे, त्यांचं आधार कार्ड बघितलं जात आहे, सुरक्षा रक्षक जे आहे तर त्यांची या ठिकाणी चौकशी करताय। जे साई भक्त आहेत त्यांनाच या ठिकाणी आता मोफत अन्न प्रसाद मिळणार आहे। आणि जे वारंवार येणारे जे लोक असतील त्यांना कुठेतरी आता या ठिकाणी मज्जाव करण्यात येणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे साई भक्त आहे त्यांच्या सर्वांकडे या ठिकाणी अशा पद्धतीचं कुपन आहे आणि तेच कुपन घेऊन ते आतमध्ये साईबाबा संस्थांच्या प्रसादालयामध्ये मोफत अन्न प्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी ते जात आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की कुठेतरी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना या ठिकाणी आश्रय मिळू नये आणि अशा पद्धतीचे जे शिर्डीचे ग्रामस्थ आहे त्यांच्याकडून सुद्धा अशी मागणी समोर येत होती। आता आपण जर बघितलं तर जे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपासून साई भक्तांना जे त्रास होत होता ते कुठेतरी आता कमी होण्यामध्ये या ठिकाणी मदत मिळणार आहे। आजचा पहिला दिवस आहे, अंमलबजावणी करण्यात येते आहे आणि त्यामुळे जे अनेक साई भक्तांना माहीत नाहीये की या ठिकाणी कशा पद्धतीने आत प्रवेश केला जाईल, तर ते ज्यांच्याकडे कुपन आहे त्यांना तर प्रवेश मिळतोय, परंतु जे अगोदर या ठिकाणी अन्नप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहे आणि नंतर साईबाबांच्या दर्शनासाठी जाणार आहे तर त्यांच्यासाठी या ठिकाणी कुठेतरी त्यांना आजचा पहिला दिवस असल्यामुळे कुठेतरी कसरत त्यांना करावी लागते। इथून जे शेजारचं काउंटर आहे त्या ठिकाणी जावं लागतंय आणि शेजारच्या काउंटरवर जाऊन या ठिकाणी यांना अन्न प्रसादाचं जे कुपन आहे त्या ठिकाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्यामुळे आता कुठेतरी जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जे लोक आहे त्यांच्यावर साप बसवण्यासाठी जे साईबाबा संस्थांनी हा निर्णय घेतलेला आहे ते कितपत आता यशस्वी होतं हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मोबिन खान, माय न्यूज, शिर्डी।